निघता निघता वाट सुखाची का घेते हे वळण भयानक आणि अचानक आणि अचानक अचानक आणि अचानक आणि अचानक भूतकाळाच्या किती सावल्या चहुबाजूनी घेरत आल्या नाव लगडले नाही समजले या जीवनाचे गूढ कथानक आणि अचानक पण या माझ्या प्रतापरावांनी तुला मागणी घालून एका रीतीने मला शहज दिला. आजपासून या घराचे दरवाजे तुला बंद आहेत, समजलं? खोटं बोलू नकोस. मी आज माझ्या नवऱ्याला या घरातून हाकलला. का? काय झालं? कसल्या टेन्शन मध्ये आहेस? साली विचित्र स्वप्न पडतात. आता कसलं स्वप्न पडलंय? फार भयंकर स्वप्न पडलं. माझ्याच घोरण्यानी मी जागा झालो आवाजाने. स्वप्न असं पडलं की मी एका चपलाच्या दुकानाच्या समोर फुटपाथवर झोपलो. असतो काय, तू आलास, मला उठवलंस, माझी गादी घेऊन चालायला लागलास. मी पण चालत होतो. समोरून दोन बोकड येत होते, त्यातल्या एकाला तू धरलास आणि कापलास. अरे परत हसतो. ह्याचा अर्थ काय? काय स्वप्नाचा अर्थ काय लावावा काय कळत नाही. तू असल्या स्वप्नांचा केव्हापासून विचार करायला लागलास? कोण आहे? हरिपंत. बोकड आला. येऊन दे येऊन दे. अरे या 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 हरिपंत, या या. आमची विनंती मान्य करून तुम्ही आलात, आम्ही धन्य झालो. बसा. मालकांसमोर आजपर्यंत कधी बसले नाही, आता बसायला लागलेले. आता तुम्ही आमचे मालक नाही आहात. प्रतापराव तर आहेत. नाही 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 नाही. माझे मालक फक्त एक आई साहेब, त्यांचा सेवक आहे मी. नाही म्हणत असेल तर उत्तम. अरे रे मस्करी केली हरिपंत, काय रागवत आहे. मस्करी केली आम्ही. मला वाटतं आपण मुद्द्यावर येऊया. प्रतापरावांनी आपला निरोप दिला. काय काम आहे? मी येतो. मला बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग आहे. इथे बघून या माणसाचा चेहरा बघून मला इरिटेट होतं. बरं, कपडे बदलून जा. हो. कामाच्या माणसाला अडवू नये, कामाला चाललेलं आहे. हरिपंत, मुद्द्यावर येऊया. गेली 40 वर्ष आपण एकमेकांना ओळखतो, म्हणजे चांगल्यापैकी ओळखून आहोत. माझ्या काही प्रश्नांची उत्तरं देशील का हरी? म्हणजे तू जी काही उत्तरं देशील ती काय असतील ते मला माहिती आहे. मी त्याचा बरोबर मला हवा तो अर्थ लावेन. मग प्रश्न विचारतोस कशाला पंढरी? पंढरी, किती बरं वाटलं. कित्येक वर्षांनी कोणीतरी अशी आपुलकीने एकेरी हाक मारली, पंढरी. प्रश्न विचार. नको,
तू काय करू शकतोस हे मी जाणतो आणि मी काय करू शकतो हे तूही जाणतोस. रादर तू काय केलंयस हे मी जाणतो. अरे कशाला जुने हिशोब उकरून काढतोयस आणि मडी उकरतोयस. एनिवे आज तू बोलवलंस म्हणून मी आलो, नाहीतरी आई साहेबांचा निरोप सांगायला मी येणारच होतो. बोल. प्रतापरावांचं प्रपोजल आई साहेबांनी शुभांगी साळकरच्या घरी दिलं आणि त्यांचा नकार आला तेव्हा दुसऱ्या प्रपोजलचा आपण विचार करूया. नकार ऐकायची हरिपंत मला किंवा प्रतापला सवय नाही. ते ओळखून आहे मी. येऊ मी. ये भेटूया. जरूर भेटत राहूया. पुन्हा पुन्हा भेटत राहूया. जरूर. आमच्या घरातल्यांचा नकार ऐकून प्रतापराव गप्प बसतील. कदाचित ते हरिकाकांचं ऐकतील. आय कांट से. म्हणजे त्या माणसाला मी अजून ओळखत नाही. हरिकाकांबद्दल मात्र मला खात्री. काय माझा स्वभाव थोडा वेगळा पडतो. मी थोडासा सॉफ्ट नेचर्ड आहे आणि मला त्यांच्या लेवलला जाऊन कुठलीही गोष्ट करायची नाही. ते माझ्या तत्वाच्या विरुद्ध असते. प्लीज तुम्ही तुमची लेवल सोडू नका. काल नाना सांगत होते प्रताप फोन करून खूप त्रास देतो. ते पोलिसांकडे FIR करणार आहेत. FIR नको. त्यामुळे आईची अजूनच पंचायत होईल. हे घर सुद्धा गोवलं जाईल. मी तोच सल्ला दिला. पण मग सांगा ना या सगळ्यावर उपाय काय? एवढं घाबरण्याचंही कारण नाही असं मला वाटतं शुभा. कारण कायदा आणि सुव्यवस्था नावाचा सुद्धा एक प्रकार आहे. मग त्यांना FIR करू देत ना. त्यांचं टेन्शन कमी होईल. नाहीतरी सर्वसामान्य माणूस अजून काय करू शकतो? मला वाटतं आजचा दिवस आपण थांबूया. हां, एक गोष्ट सांगायची होती. म्हणजे कमलताई सांगत होत्या त्यांचा नवरा आहे ना तो आमच्या वेलवणे गावात गेला होता खुनाची चौकशी करायला. जो खून मी पाहिला त्याला आम्हा दोघींची नावं कळली आहेत. आणि माझी मैत्रीण आहे ना ती गोरेगावात राहते. तिच्या घरी सुद्धा तो गेला होता म्हणे खुनाची चौकशी करायला. माय गॉड. मी आमच्या भाऊ काकांना गोरेगावला पाठवलं शालिनीची चौकशी करायला त्या फ्लॅटवर. मला ना या प्रतापरावला भेटायचं आहे, बघायचं आहे. बघ पण भेटू नकोस. मी कसंही करून हे सगळं मॅनेज करा. कदाचित ह्या सगळ्याचा उलगडा मी आईशी बोलतो पण दुर्वेच्या सांगण्यावरून तू पंढरीच्या घरावर वॉच ठेवून होतास बरोबर? यस. मला सांग मिल मधल्या त्या नलावड्याला तू पाहिलायस, दुर्वेने तुला दाखवलाय. तू ज्याला पाहिला तो नक्कीच तो नलावडे होता? होय. अरे काका ह्या नलावडेच्या नादाला लागू नका कारण तो पंढरीला भेटून आलेला आहे. तुझी खात्री आहे? माझी 100% खात्री आहे. बर तू एक काम कर,
तू निघ आता, मी संध्याकाळी दुर्वेला भेटतो म्हणून निरोप दे. जा. चालेल. या आईसाहेब. चल. हरिपंत, हं. प्रताप यापुढं काय स्टेप घेऊ शकतो? प्रताप यापुढं काय स्टेप घेऊ शकतो हे बघण्यापेक्षा पंढरी यापुढे काय स्टेप घेऊ शकतो हे बघणं महत्वाचं आहे. म्हणजे त्या दोघांची नक्की खात्री आहे की शुभा जे आपल्याकडे अकाउंट्स बघते ते त्यांनी फ्रॉड केलेले अकाउंट्स बघते, आणि म्हणूनच त्यांनी काय केलंय, लग्नाचा प्रपोजल देऊन आपल्या सगळ्यांना चक्रावून टाकलेला आहे. त्यातून त्याला डेफिनेटली हे माहीत आहे की तुम्ही उद्या हे फ्रॉड समजा समोर आले तरी तुम्ही कोर्टात जाऊन किंवा कुठल्या पोलिसात जाऊन ही केस दाखल करणार नाही, कारण महिपतरावांनी प्रतापरावांना अतिशय विश्वासानं तुमच्या हातात सोपवलंय याची पंढरीला खात्री आहे. पण हरिपंत, यातून मार्ग कसा काढायचा मग? काही नाही, कठोर व्हावं लागेल. जर आपला मुलगा गुन्हेगार असेल तर कुठल्याही भावनिक नात्याचा विचार न करता त्याला पोलिसांच्या चक्रात अडकवणे, चौकशी त्यांच्या मागे लावणे, त्यातून सुधारला तर केस मागे घ्या, आणि नाही सुधारला तर सडू द्या जेलमध्ये. महिपतरावांनी तेच केलं असतं. सध्या मी देखील त्या डिसोजाची केस त्या दोघांच्या मागे लावली आहे. अर्थात त्यातून निष्पन्न काही होणार नाही, पण चौकशीचं टेन्शन मात्र जरूर राहील. पण जनार्दन विष्णुपुरीकर ते सावरलेत. सध्या कमलचा धोका नाही, तरी विष्णुपुरीकरांना काय हवं नको ते मी स्वतः जातीनं पाहिलं. मला वाटतं आपण सगळे अकाउंट जर विष्णुपुरीकरांना तपासायला दिले तर. आजच ते काम करायचं. सगळ्या जुन्या फाईल्स, रेकॉर्ड्स ऑफिस मधून काढून माझ्या रूम मध्ये शिफ्ट करायच्या आज रात्री, आणि त्या सगळ्या विष्णुपुरीकरांना पुन्हा चेक करायला द्यायच्या. पण हरिपंत, उद्याला जर मला विनय आणि शुभांगिनी त्या सगळ्या जुन्या फाईल्स विषयी विचारलं तर काय उत्तर देणार मी? अहो, त्या सगळ्या फाईल्सवर ते काम करतायत ना. सोपं आहे. तुम्ही सांगा, तुम्ही स्वतः त्या फाईल्स चेक करतात म्हणून. ठीक आहे. विष्णुपुरीकरांनी एकदा रिपोर्ट बनवला की 8 दिवसात आपण या प्रकरणाचा निकाल लावू. सहमत आहात? हरिपंत, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. चला. त्या हरीला, त्या म्हातारीला गोळ्या घालून ठार मारीन, त्याच्यावर त्या मुलीला तिच्या खानदानासकट मारीन. मार मार मार. बहुतेक तुला लाथा खायची हौस आलेली आहे, डोळे लागलेले आहेत. त्या सगळ्यांना मार आणि मग बस गजाड जाऊन. जरा शांतपणाने विचार केलास, डोकं शांत ठेवून जरा माझं ऐकलंस, मी काय सांगते ते लक्षात घे. पहिली गोष्ट मला सांग, त्या पोरीशी लग्न करण्याचा डाव आपण का टाकला? तुला कोणाशी लग्न करण्याची इच्छा नाही मला माहिती आहे. माझ्यासारखा सडाफटिंग राहायचा विचार आहे तुझा. त्या पोरीशी लग्न करण्याचा डाव पण यासाठी रचला की म्हातारीला आपल्याला शह द्यायचा होता. कारण म्हातारीने तिची पोरगी ठेवलेली आहे ती अकाउंटंट म्हणून. तर म्हातारी आपल्यावर वर्चस्व दाखवण्याकरता या पोरीतर्फे सगळे जुने अकाउंट उकरून काढण्याच्या मागे लागलेली आहे. एकदा फ्रॉड सिद्ध झाला की पोलिसांची धमकी आपल्याला नीट सांभाळून वाढ. दुसरं असं, तो तुझा लिंबू टिंबू भाऊ, काय नाव, विनय, हा, त्याचं त्या पोरीशी प्रेम जमलं म्हणून आपण हा डाव टाकला. तेव्हा आपण याकरता हा डाव टाकला.
गाढवासारखं काहीतरी वागलास ना आणि मूर्खासारखं काहीतरी केलंस तर म्हातारी जिंकेल आणि आपल्याला लोळवेल. शांत राहून विचार केलास तर म्हणजे काय करायचं? सांगतो. तू म्हातारीला फोन लाव किंवा फोनवरून बोलण्यापेक्षा सरळ जा, तिला सांग, पोलाइटली सांग, नेहमीच्या पद्धतीने नको. म्हणून आम्ही लग्न करीन तर त्याच पोरीशी करीन. त्या पोरीकडून नकार म्हणजे तिच्या घरच्यांच्याकडून नकार तुमच्यातर्फे मिळाला ठीक आहे, लग्न करीन तर त्याच मुलीशी करीन अशी शपथ बिपत घेऊन मोकळा हो. नाही तर म्हणून अख्खं गायकवाड खानदान हे माती खाईल. पण म्हणून मी गायकवाड खानदानाला बट्टा लावणार नाही. ही चाल खेळलास तर कदाचित जिंकशील. सावध, शांत, एकदम शांत. तेव्हा जरा सावधपणे, शांत डोक्याने. कळलं काय? कोण आहे? मी इन्स्पेक्टर विलास कदम पांडे. हा या, आत या, दरवाजा उघडा आहे. या या या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बसा ना सर, बसा. हे आपले इन्स्पेक्टर कदम बांडे, विलास कदम बांडे, बरोबर ना? आपल्या हरिपंतांचे मित्र आहेत. हा आमचा पुतण्या बरं का. तर आता हे काय तुला विचारतील प्रश्न, त्याची छानपैकी उत्तर दे. हा, ते बिचारे कायद्याचे गुलाम आहेत. काय त्यांचा काय इलाज नाही. त्यांना सांगितलं विचारा प्रश्न की ते विचारणार. मी तुला सांगतो, तू उत्तर दे. ते काय विचारणार ते मला माहिती आहे. तेव्हा मी आता माझ्या कामाला जातो, तुमचं चालू द्या. बरं आहे? हा, रात्री बोलूया. हा, बरं आहे. बोला. तुमचं आणि रोजी डिसूजाचं सिरियस लव्ह अफेअर होतं. कशावरून? तिच्या घरातली तिची रूम उघडली, त्यात एक डायरी सापडली. त्यात तुमच्याबरोबर घालवलेल्या रोज क्षणांचं वर्णन होतं. हा पुरावा होऊ शकतो इन्स्पेक्टर. ऑफिसात चौकशी केली, तिथे या बातमीला मला दुजोरा मिळाला. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मी एका मिलचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. अनेक मुली माझ्यावरती मरतात, माझ्यावर डायऱ्या लिहितात. आता यात माझा काय दोष आहे? नाही, अगदी बरोबर. पण वेळी अवेळी तिला आत बोलून केबिनचं दार बंद करून. ती काही म्हणो, माझ्यासाठी ती सेक्रेटरी होती. माझं ऑफिसचं काम सांभाळायची. एक वस्तू होती ती. त्या व्यतिरिक्त माझा तिच्याशी काही संबंध नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्ट मी पुन्हा चेक केला. त्या मुलीला आर्सेनिक हे विष कुठून मिळालं? हे तिची कबर खोदा आणि विचारा. मला तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे. म्हणूनच मी सरळ बोलतोय. तुम्हीच विचार करा ना, या प्रश्नांना काही अर्थ आहे का? ठीक आहे, येईन परत मी. या, आपण पुरावे घेऊन या. काय फुकटचा त्रास झाला ना तर धमकी देतोय? धमकी नाही देत, समजवतोय. या आता, गुड बाय. नमस्कार हरी काका. नलावडे ये. बोला. तुला मी एक काम सांगितलं होतं, म्हणजे पंढरीला आणि प्रतापला भेटणाऱ्या ओळखणाऱ्या माणसांची लिस्ट तुला बनवायला सांगितली. म्हणजे त्याचे जे खास लोक आहेत त्यांची ती लिस्ट तू बनवलीस? हो हो, बनवलेली आहे मी. बघू. दे दे दे, मी बघतो. नलावडे, तुला आठवत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव. तुला नोकरीला मिल मध्ये मी लावलाय, बरोबर आहे? बरोबर आहे. हा, आता त्यामुळे मला सांग, सध्या तू कुठल्या आर्थिक अडचणीत वगैरे आहेस? हा, तशी थोडीशी आर्थिक अडचण आहे. कसली रे?
मुलांचं शिक्षण, हा 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 घरासाठी घेतलेलं लोन, तशी थोडीशी आर्थिक अडचण आहेच. हा तुला आर्थिक अडचण आहे ती या लिस्ट वरून दिसते. म्हणजे असं की ही जी लिस्ट तू बनवलेली आहेस ना, ही जी माणसांची नावं जी आहेत ती माणसं इतकी पापभिरू आणि गरीब आहेत की ते प्रताप साहेबांना भेटणं शक्य नाहीये. मला सांग, तू ही लबाडी करून भलतीच लिस्ट मला दिलेली आहेस. मी आजपर्यंत कधी तुम्हाला फसवलं आहे का? नाही फसवलंयस म्हणून सांगतो, कारण या सगळ्या मिल मधले जेवढे लोक आहेत त्यांच्या पगाराची लिस्ट, त्यांचा बायोडेटा माझ्याकडे आहे. इतकंच नव्हे, मला पाठ आहे. त्याच्यात ही जी माणसं आहेत ती माणसं प्रतापराव आणि पंढरीला भेटूच शकत नाहीत. पण हरी काका, मी कधीही तू खोटं बोलतोयस. माझ्याशी बोलू नकोस. फसवलं नाहीस, पण ह्याच्यात तू मला फसवलायस. ही तुझी लिस्ट मी ठेवून देतो आणि तुझं काय करायचं ना ते बघतो. तू जाऊ शकतोस. जे आपल्याला बोलायचं हे त्यांच्या समोर न बोललेलं बरं. हो, त्यांना उगाच टेन्शन नको. नाही तर काय. जिजू मला सांगा, शालिनी भेटली? हो. तू कधी प्रतापरावना पाहिलेलं नाहीस ना शुभांगी? नाही. आणि तुझ्या हातातल्या फाईल्स मी काढून घेतला याबद्दल वाईट नको वाटत घेऊस. प्रतापराव, तुमच्यासाठी आपल्या घराण्याला साजेशी अशी आपण चांगली मुलगी बघूया. हं? माफ करा आई साहेब, आयुष्यात मला फक्त एकमेव मुलगी आवडली, ती म्हणजे शुभांगी. कोमल हव्या बालपणातून एक